नवस करतोय. ती पोरगी म्हणते, ती सासरवाशीन म्हणते, भवानी आई मला तू सत्वर पाव. काय करील मी, काही दिल्याशिवाय कशी ती पावेल. मग मी रोडगा वाईन म्हटली तुला. रोडगा माहिती का कशाला म्हणतात? रोडगा हे अक्षर मराठवाड्यातलं आहे आणि मला वाटतं नागबाबा तिकडले असल्यामुळे त्यांची ती भाषा बरं का महिला मंडळ. रोडगा, रोडगा बनवण्यासाठी 5 गोष्टी लागतात. तुम्हाला माहिती का पण रोडगा कशा बनवतात? मी सांगू का? तुम्ही बनवून पहा. डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, त्याच्यात थोडं तूप, मीठ, पाणी हे सगळं एकत्र करायचं, छान गोळा करायचा. छोटे छोटे गोळे घ्यायचे, ते असे जाड लाटायचे आणि तव्यावर खरपूस भाजायचे. त्याला काय म्हणतात? रोडगा वाईन. ती म्हणते मी तुला रोडगा वाईन पण तुम्हाला पावन हो. रोडग्यावर देवीला पावन करते पहा. मी रोडगा वाईन. हा साधक काय म्हणतोय? हा म्हणतो विठाबाई मलाही तू पावन हो. मी रोडगा वाईन पण कोणता रोडगा? हा देहरूपी रोडगा वाईन तुला. जसा तो रोडगा बनवण्याकरता 5 गोष्टी लागल्या, तसा हाही रोडगा बनवायला 5 गोष्टी लागतात ना महाराज. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तसं तर 19 तत्वांनी बनलेलं हे शरीर आहे. मला तिकडं जायचं नाही. माझ्या कामापुरतं मी हा देहच तुला अर्पण करतो ना. हे विठाबाई तू फक्त मला पावन हो. मी तुला माझा हा देहरूपी रोडगा अर्पण करतो. ती सासरवाशीन म्हणते हे मा तू मला पावन हो. या जाचातून मला सोडव. मी तुला रोडगा वाईन. नुसतं रोडगा वाहून चालणार नाही. ऐक मा, तू माझी आई आहेस ना. तुला सगळं ऐकू येतं ना. मी बोललेलं कळतं ना. माझ्या भावना कळतात ना. माझा त्रास कळतो ना. मग ऐक ना आई, माझ्या घरामध्ये सासरा आहे, तो लई डेंजर आहे. तो गावाला गेलाय. कोण सांगते? हा सून सांगते. कोणाला सांगते? देवीला सांगते. तो लई डेंजर आहे. तो गावाला गेलाय, त्याला तिकडच खपव. हे सासरा माझा गावी गेला, 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 सासरा माझा गावी गेला. तिकडे खपू दे त्याला, तिकडे खपू दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, तिकडेच खपू दे त्याला, तिकडेच खपू दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. तो घराच्या बाहेर गेलेला आहे. कारण मी सकाळी उठायच्या आत म्हातारं निघून गेलंय. कुठं गेले काय माहिती नाही. त्याला परत घरी येऊ देऊ नको. महिला म्हण खरं सांगा, असं वाटतंय? असं वाटतं का? अहो, आपल्या नवऱ्याला 2 एकर जमीन असेल तर त्या 2 एकरची 4 एकर कशी होईल याच्याकरता ज्यानं उभं आयुष्य खर्च केलं, तो सासरा असाच खपवा वाटेल? हा वाचार तर घेऊन तरी काही फायदा आहे का? मग कोणता सासरा? तो घरातला नाही महाराज. त्याचे उपकार फिटणार नाही. कधीतरी त्याच्याकडे बारीक निरीक्षण केलं तर असं वाटतं उभं आयुष्य या प्रपंचाकरता त्यांनी दिलेले आहेत. कधी गाव नाही, कधी शिव नाही, कधी कुठं जाणं नाही, कुठं येणं नाही. वडापाव खावा वाटलं तर कधी खाणं सुद्धा नाही हो. का? कारण ते इकडं कामी येतील. बरोबर आहे की नाही? आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या सासऱ्याला खपवावं कसं वाटेल. हा वाचार तर नाही महाराज. हा वाचार तर घ्यायचा नाही. हा सासरा मुळीच नाहीच. मग सासरा तरी कोणता आहे? क्रोध रूपी सासरा आहे महाराज. क्रोध म्हणजे राग. महिला म्हणत